डॉक्टर रीना धनपाल बागडे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय परिषद सत्कार करण्यात आला. भारतातील सामाजिक समता या विषयावर आधारित 7वी राष्ट्रीय परिषद 2024 आणि पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी भगवान गौतम बुद्धाचा पौर्णिमा उत्सव 2024 आणि राजश्री शाहू महाराजांची 150वी जयंती आणि महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार याविषयी प्रबोधन करण्यात आले. तसेच भारतातील सामाजिक समता क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार 2024 डॉक्टर रीना धनपाल बागडे यांना श्रीमती रिचना लेमा, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य व बौद्ध अधिष्ठा अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, डॉक्टर S.N. पठाण, माजी कुलगुरू रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकशरशे आणि माढ्याचे खासदार श्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते दिनांक 26 जून 2024 दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. यावेळी डॉक्टर संजय कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय स्वयंसेवा संस्था महासंघ, भारत, डॉक्टर मनीषा गवई, डॉक्टर गोरख साठे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर रीना बागडे यांनी शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. डॉक्टर रीना यांनी रा.तु.म. नागपूर विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयी PhD पदवी प्रदान केली आहे. शैक्षणिक प्रवास हा खूप कठीण होता. वडील डॉक्टर आंबेडकर विद्यालयात ब्रह्मपुरी इथून शिपाई म्हणून सेवानिवृत्त झाले. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी अथक प्रयत्न घेतले. मागासवर्गीयातून मुलींना उच्च शिक्षण प्राप्त करणे म्हणजे मुलींसाठी एक प्रेरणास्थान आहे. डॉक्टर रीना ह्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत झटत असतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी करिअर बदल, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणे, मुलींना आत्मनिर्भर कसे राहावे यासाठी त्यांना प्रेरणा, शिक्षण आपल्या भविष्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे यासाठी मुलींना मार्गदर्शन करणे, त्यांना सहाय्य करणे. आपण जन्माला आलो आहोत तर आपला समाजासाठी काही देणं लागतं. डॉक्टर रीना या त्यांच्या शैक्षणिक कार्यातून समाजासाठी सेवा देण्याचे कार्य करत आहात व त्या कार्य करत राहतील. डॉक्टर रीना यांनी आपले आई-वडील व भाऊ तसेच पती श्री सच्चिदानंद सुरे यांचे त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे नागपूर उपसंपादक श्री खांडेकर यांनी.